सर्वांना आदरणीय विनंती आहे विनंती आपण यावं वगैरेसाठी आता थोड्या वेळात पुढे वगैरे सुरुवात होणार आहे. सर्वांना माहिती पूर्ण झाली. आता आमच्या या बोर्ड कार्यक्रमाचे म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचा त्यांना वया वाटप तसेच शालेय विद्यार्थी 10वी आणि 12वी या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ वार्ड क्रमांक 98च्या वतीने आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमचे धोत्रे साहेबांनी जे सुचवलेले आहे गणेश जाधव यांचं नाव सुचवले तर आपणा सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे. नमोद. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना गणेश जाधवचा प्रेम जयंती. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री उद्धारक महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बहुजनांचे जनराजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या पक्षाचे सन्मानी पदाधिकारी यांनी उपस्थित, आमचे हितचिंतक अतुल जाधव साहेब, या तालुक्याचे समन्वयक सुशांत धोत्रे साहेब, वार्ड क्रमांक 97चे अध्यक्ष आमचे मित्र सुदेश गमरे साहेब, वार्ड क्रमांक 100चे आमचे मित्र सुदर्शन एल्वे साहेब, या मतदारसंघातून जे उमेदवार उभे होते ते सुदर्शन धोत्रे या ठिकाणी उपस्थित, मिलिंद लोखंडे, आमचे मित्र खापर्डे साहेब, बौद्धजन पंचायत समिती 9694चे अध्यक्ष आमचे मित्र विलासराव तांबे, त्या गोविंद जाधव साहेब, प्रणय गमरे, विजय यादव आमचे समन्वयक, सचिन मर्चंटे, माझी लावावर राहून गेले असेल तर मी या ठिकाणी क्षमस्व करावं. गोविंद आमचे गोविंद जाधव त्यांचा पुढे यायचं या ठिकाणी. गोविंद जाधव तुम्ही या ठिकाणी यायचं आहे. विजय यादव तुम्ही पण या ठिकाणी यायचं आहे.
त्या सगळ्या आमच्या मित्रांना श्रीमान अभिवादन करून मित्र वंचित बहुजन आघाडी सालाबादप्रमाणे याही वर्षी भूतपूर्व आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करते 10वी 12वी आणि 3री पासून 10वी पर्यंतच्या मुलांना आम्ही वयावाटप करत असतो. हा वयावाटप करत असताना 10वी आणि 12वी मुलांना आम्ही सत्कारासाठी करत असतो, जेणेकरून यावेळेस आम्ही लोकांनी विजाच्या प्रतीक्षेत हे बाबासाहेबांचं आत्मचरित्र आहे, ह्याचं इंग्लिशमध्ये म्हणतात वेटिंग फॉर विजा. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे 6 प्रसंग सांगितलेले आहेत. त्या प्रसंगातून एक लक्षामध्ये येतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला जे काय दुःख आलं होतं, जे काय अपमान आला होता, जे काय दारिद्र्य लोकांनी दिलं होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने इतका अपमान सहन करून पुढे आपलं शिक्षण कंटिन्यूस ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला या जातीवाद्यांना आणि आपली योग्यता सिद्ध केली, ही प्रेरणा तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून आम्ही यावेळेस विचार केला की जे आपली 10वी मुलं पास झाले आहेत त्यांना हे पुस्तक द्यायचं आणि ते पुस्तक गेल्यानंतर घरातला प्रत्येक व्यक्ती ते वाचायचं आहे, जेणेकरून बाबासाहेबांचे जे कष्ट आहेत, बाबासाहेबांचा जो ज्या लोकांनी अपमान केला आहे, बाबासाहेबांना जे तुच्छ लेखले गेले आहे, ते पावलं पावली तरी बाबासाहेबांनी सगळं पचन करून हा भारताचा त्यांनी संविधान लिहून लोकांना न्याय दिला आहे. तुमचं कर्तव्य काय, तर आपली जर प्रगती करायची असेल विद्यार्थ्यांना तर अशा पद्धतीने महापुरुषांचे विचार वाचून त्यांचे विचारावर चालून स्वतःची प्रगती करण्याचं एक माध्यम असतं आणि म्हणून आम्ही तो विचार केलेला आहे. या ठिकाणी बरेच वक्ते बोलणार आहेत. 2-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी वक्ते आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यात आपण 12वीच्या मुलांचा सत्कार करणार आहोत, त्यानंतर 10वीच्या मुलांचा सत्कार करणार आहोत आणि त्यात उपस्थित मुलांना आपण वयावाटप करणार आहोत. तरी मी या ठिकाणी मला माझ्या अध्यक्ष म्हणून ज्या नावाची सूचना केली आहे त्या अध्यक्षपदाचा मी स्वीकार करून आपण मला शांततेचं सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतो आणि पुढील कार्यक्रमात तुम्ही सुरुवात करावी याची विनंती करतो. जय हिंद. मी सर्वप्रथम वॉर्ड क्रमांक 97चे सन्माननीय सुदेशजी गबरे यांना निवेदन करून या बालकांना मार्गदर्शनास्पद 2 गोष्टी सांगाव्यात. सर्व महापुरुषांना वंदन. आणि या विचारमंचावरील मी सर्वांची नावं घेत नाही, नाही तर उशीर होईल. या विचारमंचावरील आमचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे समन्वय तसेच तालुक्याचे कार्यकारी सदस्य बंधुरो आणि या बालकांना आपणास हे जे आपण घडवतो, जसं बाबासाहेबांना एका पुस्तकाने घडवलं, केळुस्कर गुरुजींनी दिलेला त्यांचा बुद्धांचं चरित्र, या पुस्तकानं त्यांचं जीवन बदल केला त्यांच्या जीवनामध्ये. तशाच प्रकारे तुमच्या जीवनामध्ये म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आयोजित केलेला आहे. त्यामध्ये काही उणिवा असतील, आपल्यामध्ये काही म्हणजे जास्त आपल्याला येतं याचा गर्व बाळगता आपल्या बरोबर असणाऱ्या मित्राला, शेजारीला जसं आपण एक दुसऱ्याला सहकार्य करायचं आणि त्यालाही आपल्या सोबत घेऊन जायचं आहे, हा तुम्ही जीवनामध्ये साध्य करावा हीच बुद्धचरणी मंगलकामना व्यक्त करतो आणि सर्वांना हे ते आपल्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. नमोदय जय. या ठिकाणी आमचे भावी जिल्हा अध्यक्ष अतुलजी जाधव यांनी सुद्धा 2 मिनिटात आपलं प्रबोधन करावं. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर विचारवंतांना त्रिवार अभिवादन. वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे आज 10वी 12वी व शालेय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जो आयोजित केले ते आमचे गणेशजी जाधव व बांद्रा तालुक्यातली आमची पूर्ण वंचितची पूर्ण टीम
मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी हा एक चांगला उपक्रम राबवण्याचा विचार केला. आता उपस्थित जी 10वी आणि 12वीची विद्यार्थी आहेत, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण आता 10वी उत्तीर्ण झालात तर तुमच्या आयुष्याची सुरुवात आता आहे. तर किमान तुम्ही कमीत कमी ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की बाबासाहेबांनी केलेला खडतर प्रवास, आणि तो प्रवास म्हणजे असा आहे की जर आता तुम्ही हे पुस्तक जर वाचाल विजाच्या प्रतीक्षेत, तर या पुस्तकामध्ये बाबासाहेबांना जो खडतर प्रवास करावा लागला त्याची सगळी कारणं लिहिलेली आहेत. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य की तुमची ध्येय आणि उद्दिष्ट जर तुम्ही डिसाईड नाही करणार तर तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. तर ही वेळ आहे की तुमचे गोल्स, तुमचे ध्येय आणि उद्दिष्ट हे डिसाईड झाले पाहिजे. तुमचा एक डोक्यात एक असा कार्यक्रम फिट झाला पाहिजे की मला 10वी नंतर काय करायचंय, मला 12वी नंतर काय करायचंय. तर हा विचार जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा एक आपण म्हणतो त्याला ग्राफ, आलेख, जो आलेख आहे तो तयार होणार नाही. त्यामुळे शिक्षण नुसतं घेण्यापेक्षा ते कशा पद्धतीने घ्यावं याचा फार मोठा वाटा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, जर तुम्हापैकी कुठल्याही विद्यार्थ्याला भविष्यात काय करायचं आहे आणि त्याची जर का तुम्हाला मदत हवी असेल तर मी माझा मोबाईल नंबर देतो, मला कधीही भेटा. मी ह्याच गोष्टीची कामं करतो. बेसिकली मी मुलांना ट्रेन करतो की त्यांनी भविष्यात काय केलं पाहिजे, कुठल्या परीक्षांना ते अपिअर केलं पाहिजे, कुठल्या परीक्षांच्या बाबतीत त्यांनी विचार केला पाहिजे. तर आपण ह्याच्यासारखे आणखीन कार्यक्रम करणार आहोत. आता हा सत्काराचा कार्यक्रम झाला, आपण ह्याच्यापेक्षा आणखीन कार्यक्रम करणार आहोत की तुमच्या भविष्यासाठी आपण काय करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण एक वेगळ्या पद्धतीची परीक्षा घेतो. तुमची जी इंटरनल कॅपॅसिटी किती आहे अभ्यासाची, तुमची मनोबल किती वाढू शकतो, त्याच्या पद्धतीने आपण एक पेपर सेट करतो आणि त्या पेपरांच्या दृष्टिकोनातनं तुमची कॅपॅबिलिटी किती आहे त्याचा आपण अभ्यास करतो. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज आता ही सुरुवात आहे, पुढे अजून कार्यकाळ बाकी आहे. तुमचे विचार, ध्येय आणि उद्दिष्ट एकदम प्रबळ ठेवा आणि बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जा. जय भीम, नमो बुद्धाय. तसेच या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक 98चे अध्यक्ष आयुष्मान भोसले साहेब आलेले आहेत. त्यांनी सुद्धा या मुलांना 2 मिनिटात मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. जय भीम. प्रिय विद्यार्थी, आज तुम्हाला ज्या वह्या दिल्या जाणार आहेत त्या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक साधन आहे. त्याच्यावर तुम्ही तुमचे चांगले छान विचार लिहा, चांगला अभ्यास करा. चांगला अभ्यास करून शिक्षकांचे, तुमच्या परत आईवडिलांचे नाव उज्ज्वल करा. आणि जे 10वी 12वी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि सर्वांसाठी शुभेच्छा. एवढ्या शुभेच्छा देऊन मी माझं 2 शब्द थांबवतो. जय भीम, धन्यवाद. उमेदवारीसाठी उभे राहिले होते ते आपल्या ह्या बालकांना मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो. जय भीम. आपल्याकडे वेळ आता कमी आहे कारण सर्व लोक उत्सुक झालेले आहेत. आत्ताच आमच्या अतुल दादांनी तुम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांचा नंबर घ्या आणि तुम्हाला म्हणजे पुढे स्कॉलरशिप वगैरे काय हवी असेल, कुठली मदत हवी असेल कॉलेजची वगैरे, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला मदत करतील. तसेच वंचित बहुजन आघाडी ही खूप मोठे कार्यक्रम घेणार आहे. आता सध्या आपण सुरुवात केलेली आहे आणि एकच मी सांगतो, बाबासाहेबांनी दिलेला जो मंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि चांगले शिक्षण घेऊन एक चांगले विद्यार्थी बना, एक चांगले वकील बना, एक चांगला डॉक्टर बना, एक चांगला स्पोर्ट्समॅन बना आणि स्पोर्ट्समध्ये पण थोडं लक्ष द्या. स्पोर्ट्समध्ये पण थोडं तुम्ही लक्ष केंद्रित करून पुढे जा. जो स्पोर्ट्स तुम्हाला आवडतो त्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही लक्ष द्या आणि चांगला अभ्यास करा, इंजिनियर, डॉक्टर व्हा, ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय भीम.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या माध्यमातून आपण जे काही उपक्रम राबवत असतो वया वाटप, मुलांचा सत्कार, हे सगळं करत असताना कसे येतलं पाहिजे की आपण ते नापास झालो तरी घाबरायचं नाही, आपल्याला पर्सेंटेज कमी मिळालं तरी घाबरायचं नाही. बाबासाहेब काय म्हणतात, शिक्षण हे मागितलं दूध आहे, जो प्याला तो गुरुकुलाशिवाय राहणार नाही. त्यामुळं कमी मार्क मिळाले, नापास झालो याचा कधी आपण किंवा असं काहीच नसतं. हळूहळू थोडं पास होत जातो आपण. चिकाटी सोडायची नाही, चिकाटी अत्यंत महत्त्वाची आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती असेल की आपली मुलं ज्यावेळेस ग्रॅज्युएट होतात त्यावेळेस MPSC आणि UPSCची एक्झाम असते. तेव्हा UPSC आणि MPSCच्या एक्झामाच्या मागे आपण शासन करते जमात म्हणतो, म्हणजे आपण काय म्हणतो, अधिकारी म्हणतो. या शासनाने काय केलं यावेळेस की आपली जी बारटी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण, त्यानंतर महात्मा फुले संशोधन आणि प्रशिक्षण, त्यानंतर शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण, या सगळ्या ज्या आपल्या संस्था आहेत ज्याच्यामधून गावाकडची मुलं किंवा हुशार मुलं या एक्झाम देऊन, म्हणजे आपण म्हणतो MPSC आणि एक्झामची तयारी करतात आणि आपलं भविष्य, उज्ज्वल भविष्य घडवत असतात. ह्या याच्यामध्ये कशा पद्धतीने मुलं पुढे धावले जातील याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत आहे. आजच माहिती मिळाली आहे की त्याने एक कोटा तयार केला आहे, 100 मुलं, 200 मुलं, 1000 मुलं याच्या पद्धतीनं, म्हणजे आपल्या जी संधी होती संधी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. वर्गीकरणाच्या माध्यमातून तेच चालू आहे. त्यामुळे मी मुलांना आवर्जून सांगेन की जितकं कितकी होईल तुम्हाला जास्त शिक्षणाची कास धरा. शिक्षणाची कास झाली ते स्वतः तर मोठे व्हाल, त्यामुळे आपल्या कुटुंबाच्यावर मोठे करू शकता आणि कुटुंबाचा आधार होऊ शकता. हे जे आम्ही करतोय, पारितोषिक आणलेलं आहे, हे पुस्तक आणलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सिग्नेचरचं पेन आहे. याचं मुलीच आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांची लेकर आहोत. बाबासाहेब आंबेडकर आपले बाबा आहेत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल करून आपण आपली प्रगती केली पाहिजे, आपल्या कुटुंबाचा प्रगती केली पाहिजे आणि आपली आर्थिक सुबत्ता प्राप्त केली पाहिजे. ह्या आपला मेन उद्योग ठेवला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याने. तरच आपण समजू शकतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे. आणि प्रत्येकाने विहारामध्ये यासाठी आलं पाहिजे की विहारात येण्याने आपली जी वैचारिक बुद्धी आहे ती स्पष्ट होते, चांगली होते. महापुरुषांच्या विचारावरती आपण चालवतो, आपण प्रगती करू शकतो. याची बाबतीची कारणं आहेत. पण जास्त काय बोलणार नाही तुम्हाला. यावेळेस मी जे 10वी मुलं पास झाले, 12वी झाले, मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी काही मुलांची नावं घेतो त्यांनी जे आहेत त्यांनी खरोखर चांगली मार्क मिळवले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला 12वी पास सय्या सचिन प्रचंडे, हिने ह्यावेळेस 82.33% होऊन चांगले गुण प्राप्त करून चांगले मार्क काढले. सगळे टाळ्यामध्ये मला स्वागत करावं. सय्या सचिन प्रचंडे बरोबर त्या मुलाला काय मार्क 2 अंकामध्ये कसे मार्क काढले आणि त्यासाठी काय केलं तेच मुलांनी पहिलीपासून केलं पाहिजे, दुसरीपासून केलं पाहिजे. तेही चांग प्रगती करण्याचं एक चांगलं साधन आहे. कृपया 2 मिनिटात मनोगत देतो. जास्त नाही ना, बस असं माइंडसेट ठेवायचं की चांगले मार्क काढायचे, असं कुठलं प्रेशर नाही ठेवायचं की ते मी मोबाईल नाही चालवणार, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार. बट प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. मी पण मोबाईल चालवत होती, यूट्यूब वगैरे मी पण टाइमपास करायचे, असं नाही की 24/7 अभ्यास करायचे. ऐका काय बोलते ताई. बट मी जेवढा टाइम अभ्यास करायचे त्याच्यापेक्षा खूप कमी टाइमला मोबाईल चालवायचे. मी पण खूप टाइमपास केला आहे. असं नाही की मी एकदमच अभ्यास करायचे दिवस रात्र. बट मला माहीत असायचं की यार एवढा आपण जर फोन बघते तर इतका टाइम मला अभ्यास करायलाच पाहिजे. मी एवढंच सांगेन की तुम्ही लोकांना स्वतःवरती थोडेसे लिमिट्स ठेवा, बट रिस्ट्रिक्शन्स नाही ठेवायचे, बट लिमिट्स ठेवा. थँक्यू. अध्यक्ष गणेशजी जाधव यांना सांगेन की या बालिकेचा आपण गुणगौरव करायचा आहे. बारावीला 40% गुणवत्ता मिळवलेली आहे. त्याचा सत्कार आमचे आजचे अध्यक्ष आयुष्मान गणेशजी जाधव अतुल जाधव आणि गणेश जाधव यांनी त्यांना हे देतोय.
अतुल सचिन मर्चंडे यांनी 89% मिळवून गुणवत्ता मिळवलेली आहे. याचा सत्कार आमचे मित्र अतुल जाधव यांनी करायचा आहे. ठीक आहे, मी शार्दूलला सांगेन जरा 2 मिनिटात आपला अनुभव सांगायचा आहे अभ्यासाचा. यालाही अतुल जाधव त्यांचा गुणगौरव करतील. टक्के मिळून गुणवत्ता मिळवलेली आहे. आणि माझा पुतण्या संजय कदम यांनी आले, यांचा सर्वांनी टाळ्यावरून स्वागत करायचं आहे. गुणवत्ता मिळवलेली आहे. यांचा सत्कार संजय कदम करतील. तिसरीच्या विद्यार्थ्यांची नावं घेत आहे. आमच्या वंचित बहुजनचे बांद्रा तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. मी आता इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची नावं घेतोय. सर्वप्रथम विहार विशाल सकपाल. विहार विशाल सकपाल. विहार विनोद पवार. सय्यद शैलेश पवार. विहार अविनाश जाधव. आमचे गबरे साहेब यांना निवेदन करू की त्यांनी या मुलाचं गौरव करायचं आहे. अश्विन रितेश कांबळे. माझं नाव मनस्वी विशाल कोटले. मी आता रिसेंटली 12th पास केलं आणि आता मी माझा फ्युचर फोकस MBA इंजिनिअरिंगमध्ये आहे. आणि तसेच एक्झामिनेशन क्लिअर करणं हार्ड तर आहे, पण जर प्रिपरेशन बरोबर केलं, PYQs वगैरे बरोबर वाचलं आणि मेन म्हणजे इंग्लिश बरोबर असलं तर मग SSB इंटरव्ह्यू वगैरे क्लिअर होण्यामध्ये फक्त तेच एक हार्ड गोष्ट असते इंटरव्ह्यू क्लिअर करणं. बाकी रेटिंग क्लिअर होऊन जातं. मग जर कोणाला काही असं जॉईन करायचं असेल तर विचारू शकता. हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात वाचावं आणि आपल्या घरच्या लोकांना सांगावं पुस्तकात काय आहे. हे पुस्तक
you.